शुभ सकाळ सर्वांना. प्रत्येक घराघरामध्ये सकाळची काही म्हणजे टिफिन, नाश्ता, मुलांना वाटं लावणे, त्यानंतर मिस्टरांना वाटं लावणे ही प्रत्येकीचीच घाई असते. माझा देखील सकाळचा छान असा स्वयंपाक झाला. त्यानंतर पिल्लूचा टिफिन वगैरे पॅक केला आणि पिल्लू स्कूलला जायला निघाला. त्या अगोदर पिल्लूने रात्री छान असं टीचरांचा बड्डे होता म्हणून मस्त असं ग्रीटिंग कार्ड बनवलं. ते देखील इथं मी दाखवलं आणि रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आता. व्हिडिओ दिवसभरामध्ये मी काही शूट केलेलाच नाही, तर रात्रीच्या जेवणामध्ये आज मी बनवणार होती मेथीची पातळ भाजी. कारण मेथी थोडीशी कमी असली की असाच जुगाड करून छान अशी भाजी बनवून घ्यायची आणि खायला देखील छान लागते. भरपूर असं तेल टाकलं, म्हणजे साधारणतः मोठा 1 चमचा तेल टाकून भरपूर जिरे आणि लसूण खरपूस होईपर्यंत तळसून घेतला. त्यानंतर मेथी टाकली. मेथीला देखील छान असं तेल सुटेपर्यंत मेथी परतून घ्यायची आणि त्यानंतर मग आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे, हिरवी मिरची आणि लसूण टाकून छान असं त्याचं पेस्ट बनवायची, म्हणजे प्युरी. थोडंसं पाणी टाकून छान अशी फाईन प्युरी बनवली की आपण त्या मेथीमध्ये टाकून घ्यायची आणि पुन्हा आपण 2-3 मिनिटे छान परतून घ्यायचं, जेणेकरून त्याला छान असं तेल सुटलं की भाजीची चव आणखीनच छान लागते. आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं टाकून घ्यायचं आणि छान अशी इथं मेथीची भाजी तयार आहे. त्याचबरोबर ज्वारीच्या भाकरी देखील तयार आहे. तर आजचा ब्लॉग असा होता. कसा वाटला ते नक्कीच